बांगलादेशमधला आगडोम थांबायचं नाव घेत नाहीये आणि यामध्ये आता एका नव्या दाव्याची भर पडली आहे। बांगलादेशमधल्या या अस्थिरतेमागे अमेरिकेचा हात असून त्याचं कारण एक छोटंसं बेट असल्याचा दावा सध्या शेख हसीना यांच्या नावाने केला जातोय। हा दावा खरा आहे का आणि आता या सगळ्यामध्ये भारताची भूमिका किती महत्त्वाची असेल याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। बांगलादेशातील अस्थिरतेमागे अमेरिकेचा हात। एका छोट्या बेटासाठी अमेरिकेने देश जाळला। शेख हसीना यांचा खळबळजनक दावा। बांगलादेश सध्या होरपळतोय आणि त्यात अनेकांनी राष्ट्रपती शेख हसीना, लष्कर, विरोधक, परकीय शक्ती आणि इतर बऱ्याच गोष्टींना जबाबदार धरत ओहापोह सुरू केलाय। पण बांगलादेश पेटल्यानंतर भारतात आश्रयाला आलेल्या शेख हसीना यांनी आपल्या पहिल्या जाहीर प्रतिक्रियेत अमेरिकेकडे बोट केलंय। मी अमेरिकेपुढे समर्पण करून सेंट मार्टिन बेटाचं सार्वभौमत्व सोडलं असतं आणि अमेरिकेला बंगालच्या उपसागरावर नियंत्रण करू दिलं असतं तर मी सत्तेत राहिले असते। पण मी माझ्या नागरिकांसोबत राहिले। कट्टरतावाद्यांच्या भूलथापांना बळी पडू नका। मी देशात राहिले असते तर अनेक जीव अजून गेले असते, आणखी नुकसानही झालं असतं। म्हणून छातीवर दगड ठेवून मी देशातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। अल्लाहच्या कृपेने मी लवकरच परतेन। शेख हसीना यांना हे भाषण सत्ता आणि बांगलादेश सोडण्यापूर्वी करायचं होतं, मात्र तोवर आंदोलक त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानं ते भाषण करता आलं नाही अशी माहिती या भाषणासोबत समोर येते। मात्र शेख हसीना यांचे पुत्र साजिब वाजेद यांनी मात्र हे वक्तव्य फेटाळून लावलंय आणि शेख हसीना यांनी असं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याची एक पोस्ट केली आहे। नुकतंच एका वर्तमानपत्रात माझ्या आईच्या नावानं छापून आलेलं राजीनाम्याचं विधान पूर्णपणे खोटं आणि बनावट आहे। ढाका सोडण्यापूर्वी किंवा सोडल्यानंतर तिनं कोणतंही विधान केलं नाही हे तिच्याशी बोलल्यानंतर मी खात्रीशीर सांगतोय। तिचा विजा रद्द झालेला नाही किंवा तिनं कुठेही राजकीय आश्रयही मागितला नाही। या सर्व अफवा आहेत। भारताचे पंतप्रधान मोदी यांनी माझ्या आईचा जीव वाचवण्यासाठी त्वरित हालचाली केल्या, याबाबत मी वैयक्तिक त्यांचा ऋणी आहे। सद्यस्थितीत परकीय शक्तींना दूर ठेवण्यासाठी बांगलादेशाबाबत भारतानं पुढाकारानं भूमिका घेतली पाहिजे। भारतात आश्रय घेतलेल्या हसीना यांचं हे भाषण आता समोर आलं, मात्र त्यांच्या मुलानं राजीनाम्याचं वृत्त फेटाळून लावलंय। म्हणजे शेख हसीना यांनी अजूनही पदत्याग केला नाही असा त्याचा अर्थ काढावा का अशा चर्चा आता सुरू झाल्यात। सोबतच ज्या बेटाबद्दल शेख हसीना बोलत आहेत ते बेट एवढं महत्त्वाचं का आहे तेही जाणून घेतलं पाहिजे। सेंट मार्टिन बेट हा बांगलादेशचा सर्वात दक्षिणेकडील भाग। एकूण क्षेत्रफळ 3 चौरस किलोमीटर तर लोकसंख्या 3700। बांगलादेशच्या मुख्य भूभागापासून 95 किलोमीटर दूर आहे। 18व्या शतकात अरबी समुद्रातल्या व्यापाऱ्यांनी तिथं नागरी वस्ती वसवली। 1937 मध्ये म्यानमार वेगळं झाल्यानंतर हे बेट भारतासोबत आलं। 1947 मध्ये फाळणीनंतर बेट पाकिस्तानच्या ताब्यात गेलं। 1971 मध्ये सेंट मार्टिन बेट बांगलादेशचा सार्वभौम भाग बनलं। म्यानमारच्या सीमेजवळ आणि बंगालच्या उपसागरात सामरिकदृष्ट्या बेटाचं स्थान महत्त्वाचं आहे। चीन जलवाहतुकीसाठी वापरत असलेल्या मलाक्काच्या आखातावर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीनं बेटाचं सामरिक महत्त्व आहे। हे बेट बांगलादेशच्या EEZचा भाग आणि प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे। बांगलादेशच्या नौदलासाठी मुख्य सामरिक तळ म्हणून कार्यरत राहण्याची क्षमता आहे। बेटावर ताबा मिळाल्यास बंगालचा उपसागर आणि मलाक्काचे आखाती मार्ग यावर लक्ष ठेवणं तुलनेनं सोपं होणार आहे। आज मितीला बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर 200 पेक्षा अधिक प्राणघातक हल्ले झालेत आणि बांगलादेशच्या इतिहासात प्रथमच अल्पसंख्याकांनी विराट निदर्शनं केली आहेत। बांगलादेशातील परिस्थिती गंभीर आहे, पण बांगलादेश आणि बंगालच्या उपसागरातील सामरिक अस्तित्व परकीय शक्तींच्या हाती जाण्याआधी भारतानं यात ताकदीनं हस्तक्षेप करणं क्रमप्राप्त आहे हेच खरं आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।